तसे अग्नी झाला भयभीत शीतळाशे वर्तत वायू झाला उभयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवून देखा नम्र झाली पादुका शाप देईल म्हणून ऐका समजता मी भीतसो नेनो घेईल कवन स्थान कोण्या देवाचे हिरोन एखाद्या ते वर देता जाण तोही आमती मारू शके याशी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगू न कराल जरी उपाय अशी सेवा करू आम्ही तिशी तिची द्वारे अहर्निशी राहू चित्त धरोनिया ऐशी ऐकोनी त्रैमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसे सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करून दिशी हे विनय भूमिशी अथवा वैवस्तलयाशी पाठू म्हणून निघाले सत्व पावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे अस्त्रमाले अत्रिस्तीचे अभाग्यत होऊन या ऋषी करू लागेल अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयाची आश्वासन अतिथी आपण आलो म्हणती शुद्धे बहु पिढोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित जावे सती अन्न अथवा जाऊ अनेक ठाया सदा तुमचे आश्रमात संत पूर्ण अभ्यांगत ऐकू आली कीर्ती ख्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन जनदान इच्छा भोजन जनदान तुम्ही येता म्हणून ऐकले आम्ही काठो थापून आलो याची कमी इच्छा भोजन मागवया इतुके ऐकून अनुसया नमन केले तत्क्षणिया बहिष्कार करोनिया लक्षण केले जनजाचे अर्धपाती घेऊन जाशी गंधक्षत पुष्पाशी शेवेची नवतसे अहरशी आरोग्य सारीचे आतिथी मनेती वेळे करो द्यालो आंघोळी ऋषी येती बहुता वेळी चोरित्रा भोजन द्यावे वासना पाहुण्याची ती काय केले पतिव्रती हाय वाचले परिती बहिष्कार केला लेखा बैसोल्या पाटावरे श्रुद्धलेशे पात्र अभिधारी घेऊन आले आपण चेळी शाप पाक तळेवेळी केशे मनत्या होणारे आम्ही अति आलो तुझी कोण तुझे स्वरूप सुंदरे अभिष्ट मानसी आणि दोषे लग्न होण्या मासी अंधवाळावे परेशी अथवा काही निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून तुझ्याचे वचन अनुसयाकडे चिंतन आले विप्र पाहावया मन करानिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी दिलेची मुख करी हरी निरोप केली लंघोन माझ्या मनाचे जन्म काय करील उन्मत्त कळ पतीची आशे तप फळ तारे मज म्हणतसे आयशे विचारोनी मानसी तथा तुमने तयासी भोजन करावे स्वस्थ चित्ताशी लग्न वाढीने म्हणतसे पाकस्थान लावून आपण चिंता करी पतीचे चरण वस्त्र पिळून लग्न म्हणे अतिथी बाळे माझी लग्न होण्यासाठी जे का होण्याआधी अन्नोदका नवतीचे झाले बाळका खाया पुढे गुणती बाळे पुणे अनुसया भयचकित होऊया पुनरपी वस्त्रे निसुनिया आली तया बाळकाजवळ हृदय करती निवाळी अनुसया राहावी शुद्धार्थ झाली केवळ म्हणून क्रिये घेतसे कडे घेऊन बाळकाशी तलपान करावे अध्यर्षी एक सांडोनी एकशी शुद्ध निवारण घडसे पाय पादवर काय घडले त्रैमूर्तीशी झाली बाळे तलपान मात्रे
पोषले तपफळायचे पतिवर्षेचे ज्याचे उदरे 14 भुवन सप्त समुद्र निदान याचे शुद्धा निवारण पतिव्रता तनपाणी चतुर्मुख ब्राह्मणाची सृष्टी करणे अहर्निशी त्याचे शुद्धा तनपानाची देवी झाली निवारण मोळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळजिरुद्र तनपान करावी अनुसया सुंदर तपस्यात्री वर्षे अनुसया अत्रे रमणी नवती अनुसया अत्रे रमणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी त्याची झाली त्रिभुवने करिये जेवणे बालकाशी खेळावचे जिगांचे राजोनिया बाळल्याची पहिले गाई तैवेळी पर्यते गाये नानापरी उपनिषदार्थ आती कोगरी आती उल्हास सप्तस्वरी संभोगिते त्रिमूर्तासी युद्धे होता देवेळी मध्यान्हे आते ठिकाणी अत्रे ऋषी अति निर्मळे आला मुले आश्रमा करा माझ्या अवलोकिता तव देखिले अनुसया गाता कैसी बाळे आईशी म्हणता तिने सांगितले वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करते नमस्कारिता त्रिनिभा संतोष विष्णू उषनायिका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तेवळी बाळराय हे पाळण्याची निजमूर्ती ढाकली सन्मुखाची साधू साधू आत्री ऋषी अनुसया सत्य पतिव्रता दुष्टलो तुझे भक्ता मग मने वर इच्छेची आते मने सतीशी जेवणची महागाता अनुसया मने ऋषीशी प्राणेश्वरा तुझे वशी देव पातले तू मच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता हे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूप ऐशे वचन ऐकून वर दिला मूर्ती चिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयाशी रे मूर्ती राहिले त्याचे घरी अनुसया पोशी बाळकापरी नाम ठेविले प्रीती करे त्रिवर्गाचे पर्यसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे रावणी माते सन्मुखा निरुपमा गती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरुनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे ओ माते निरोप द्यावा आम्हा त्वरिती चंद्रमंडळी वास माते